सोलापूरकरांसाठी दिवाळीनंतरही संस्कृतीची मेजवानी घेऊन येत आहे प्रिसिजन गप्पा 2025। प्रिसिजन फाउंडेशनतर्फे 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवनात या गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे। पहिल्या दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा कविता, कथा आणि संवादाचा अनोखा संगम सादर होणार आहे। दुसऱ्या दिवशी अपूर्वाई या कार्यक्रमातून कवी वैभव जोशी, बासरीवादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते संगीत आणि कवितेचा जादुई संगम घडवणार आहेत। तर अखेरच्या दिवशी देशाच्या सीमावर्ती भागात कार्य करणाऱ्या 2 संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे। सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करणाऱ्या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या सुमेधा चिथडे आणि काश्मीरमधील अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांना प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। हे पुरस्कार सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रदान केले जाणार असून पुरस्कारानंतर त्या दोघांची खास मुलाखतही रंगणार आहे। सोलापूरकरांसाठी ही सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून आयोजक डॉक्टर सुहासिनी शहा आणि यतीन शहा यांनी रसिकांना या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे। प्रिसिजन गप्पांचं हे 17वं वर्ष आहे। 7, 8, 9 नोव्हेंबर 2025 रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे दर दिवशी संध्याकाळी 6:25 हे कार्यक्रम होतील। पहिल्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला संकर्षण वाया स्पृहा हा संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचा एक गप्पा, कविता, कथांनी भरलेला एक रंजक कार्यक्रम असणार आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि त्यांच्याबरोबर बासरीवादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते यांचा पूर्वरंग हा कार्यक्रम होईल। आणि तिसऱ्या दिवशी अपूर्वाई हा कार्यक्रम होईल। आणि तिसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा कार्यक्रम होईल। यात भारताच्या सीमेवरती सैनिकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत। सुमेधा चिथडे ज्यांनी सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट निर्माण केलेला आहे आणि अनेक कामं करतात। आणि दुसरं अधिक कदम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे काश्मीरमध्ये अनेक कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काम करतात या दोन्ही संस्थांना आणि या 2 व्यक्तींना पुरस्कार दिले जातील। आणि त्यांची मुलाखत घेतील डॉक्टर उदय निरगुडकर जे एक प्रख्यात व्यक्ती आणि मुलाखतकार आणि पत्रकार आहेत। या 3 दिवसांचा कार्यक्रम आपण सर्वांनी अवश्य यावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा। नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे। पुन्हा एकदा शिवछत्रपती रंगभवन 6:25 7, 8 आणि 9 नोव्हेंबरला। नमस्कार।